प्रेमकथा. शेवटचा मेसेज. समीर आणि सायलीची ओळख कॉलेजमध्ये झाली. सुरुवातीला फक्त मैत्री होती, पण हळूहळू ती मैत्री प्रेमात बदलली. दोघांनी एकत्र अनेक स्वप्न रंगवली. आयुष्यभर साथ देण्याची वचने दिली. पण नोकरीसाठी समीर दुसऱ्या शहरात गेला आणि अंतर वाढत गेलं. एक दिवस सायलीचा मेसेज आला. आपण इथंच थांबूया. आपल्या दोघांच्या आनंदासाठी हेच योग्य आहे. समीरने कितीतरी वेळा फोन केला, पण उत्तर मिळालं नाही. 5 वर्षांनी तो पुन्हा आपल्या गावात आला. जुन्या आठवणींनी तो त्या छोट्याशा कॅफेमध्ये गेला, जिथे ते दोघं रोज भेटायचे. तिथे त्याला कॅफेच्या मालकाने एक लिफाफा दिला. त्यात सायलीचं पत्र होतं. समीर, मला तुझ्यापासून दूर जायचं नव्हतं, पण मला गंभीर आजार झाला होता. तुला आयुष्यभर दुःख नको म्हणून मी तुला सोडलं. तू कायम आनंदात राहावंस हीच माझी शेवटची इच्छा होती. पत्र वाचताना समीरच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. कधी कधी खरं प्रेम मिळवण्यासाठी नाही, तर समोरच्याला आनंदी पाहण्यासाठी, स्वतःपासून दूर जाण्यासाठीही असतं. जर ही कथा मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशीच भावनिक प्रेमकथा पाहण्यासाठी आमच्यासोबत राहा.